जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन। कृपा कटाक्षाची या किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्री कृष्णे वंदू तया ते श्रीराम। जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदू या श्री चरण श्री गुरूंचे। जय जय रघुवीर समर्थ। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। संत तुकाराम महाराज की जय। आनंदयोगी परमपूज्य डॉक्टर काका आणि श्रद्धेय मंदाताई या उभयतांना मनपूर्वक वंदन करते। आज एकदम नवीन विषय घेण्याचा प्रयत्न कशासाठी, डॉक्टर काकांनी पुरुषोत्तम मासामध्ये तुकाराम महाराजांचे जे श्रीकृष्णावरचे बाळक्रीडा म्हणून अभंग आहेत त्याचं वाचन करायला, चिंतन करायला सांगितलेलं आहे। म्हणून त्यातील पहिलाच अभंग घेण्याचा आज एक छोटासा प्रयत्न। तुकाराम महाराजांचं सांगणं आहे की पंडित वाचक जरी झाला पुरता तरी कृष्ण कथा सांडू नये। की कितीही निर्गुणाचं चिंतन झालेलं असेल तरी सुद्धा कृष्ण कथा जी आहे ती कोणीही सांडू नये, म्हणजे सोडू नये, ती करत राहावं। सगुण आणि निर्गुण हे दोन्ही बरोबरीने चिंतन करण्याचे विषय आहेत असं सगळ्या संतांनी आपल्या समोर त्यांच्या आचरणातून दाखवून दिलेलं आहे। त्यांचे जर संतांचे आपण ग्रंथ पाहिले तर दासबोध असू दे, ज्ञानेश्वरी असू दे, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला तत्वज्ञानाचं म्हणजे ब्रह्मरूप श्रीरामाचं, ब्रह्मरूप श्रीकृष्णाचं जे वर्णन आहे ते त्यामध्ये आपल्याला दिसतं। परब्रह्माचं वर्णन त्यामध्ये दिसतं। पण त्यांचे जे अभंग आहेत ते जर आपण पाहिले तर तिथं सगुणाचा त्यांना आलेला स्पष्टपणे अनुभव जो आहे तो त्या अभंगामधून त्या ठिकाणी शब्दाद्वारे उतरलेलाही आपल्याला दिसून येतो। तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये दोन्ही प्रकारचे अभंग आहेत। सगुणाचं वर्णन करणारे सुद्धा आहेत आणि त्याचसोबत निर्गुणाचं, अद्वैताचं चिंतन करणारे सुद्धा अभंग या तुकाराम गाथेमध्ये आहेत। पण विषय एकच आहे, तो म्हणजे भगवंत। मग तो कधी सगुण रूपाने वर्णन केलेला आहे तर कधी निर्गुण रूपाने वर्णन केलेला आहे। पण काव्याचा विषय जो आहे तो मात्र भगवंत हाच एकमेव असा त्यांच्या चित्ताचा विषय झालेला आहे। तेथे माझी हरी वृत्ती राहो असा तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आपल्याला माहिती आहे की समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो। की भगवंताचे हे दोन चरण म्हणजे त्याचे दोन स्वरूप, एक सगुण आणि एक निर्गुण असे आहे आणि त्या दोन्ही ठिकाणी आपली अंतःकरण वृत्ती जी आहे ती सतत तिकडं प्रवाहित ठेवण्याचं काम जे आहे तो जो करतो त्याला साधक असं म्हणतात। अशी साधकाची एक नवीन व्याख्या आपल्याला या ठिकाणी मिळून जाते। साधारणतः 3800 पासून हे बाळक्रीडेचे अभंग जे आहेत त्याला सुरुवात केलेली आहे। ते जवळजवळ 3900 पर्यंतचे, साधारण 3899 पर्यंतचे अभंग जे आहेत ते सगळे बाळक्रीडेचे आहेत। आता ह्या बाळक्रीडेच्या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी तुकाराम महाराजांनी काय केलेलं आहे तर भगवंतालाच विनवणी केलेली आहे की तुझ्या या सगळ्या बाललीला वर्णन करण्याचं सामर्थ्य जे आहे ते तू माझ्या ठिकाणी दे। संतांचं वैशिष्ट्य, प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचं सुद्धा वैशिष्ट्य आपल्याला माहिती आहे की सृष्टी निर्माण करण्यापूर्वी त्यांनी आधी तप केलं होतं। म्हणजे कुठल्याही निर्माण कार्यापूर्वी आधी तप करणं, नाम घेणं, या पद्धतीने या संतांनी आपल्या समोर मार्गदर्शन ठेवलेलं आहे की जे तुम्हाला करायचं ते करा, पण तत्पूर्वी भगवंताचं स्मरण करा, भगवंताचं नाम घ्या। वाल्मिकी
ऋषींचं उदाहरण आपल्या समोर प्रसिद्ध आहे की पहिल्यांदा ते पूर्णपणे श्रीराम जय राम जय जय राम या नामामध्ये म्हणजे राम या नामामध्ये त्यांना नारद मुनींनी हा महामंत्र दिल्यानंतर ते नाम घेता घेता स्वतःच त्यांना पूर्णपणे भान विसरलेले होते, विस्मरण झालेलं होतं देहादी गोष्टींचं आणि पूर्णपणे त्यांच्या शरीरावर वाळूळ जमा झालेलं होतं. या पद्धतीची कथा आपल्याला माहिती आहे. पण आधी भगवान रामाचं नाम घेतलं आणि मग रामाचं चरित्र लिहिलं. तसं इथं सुद्धा तुकाराम महाराजांनी या ठिकाणी मांडणी केलेली आहे की देवा आदि देवा जगत्त्रया जीवा की पर्येसी केशवा विनंती माझी. भगवंताला काय केलेली आहे त्यांनी तर विनंती केलेली आहे. आणि ती विनंती काय आहे तर हा देव कसा आहे तर आदिदेव. आता आदिदेव म्हटल्यानंतर ब्रह्मरूप सगळ्यात पहिला देव जो कुठला आहे तर तो म्हणजे ब्रह्म. पण हा ब्रह्मरूप असणाराच देव ज्या वेळेला सृष्टी निर्माण करतो त्यावेळेला जगत्त्रया असं त्याला म्हटलेलं आहे. स्वर्ग मृत्यू पाताळ हे तिन्ही लोकांचं सुद्धा जो पालन करतो, पोषण करतो, त्यांना चालवतो, निर्माणही करतो, उत्पत्ती स्थिती आणि लय तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या या स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही लोकांच्या हाच करणारा असा हा देव आहे. आणि त्याला तुकाराम महाराज नावाचा जीव आता विनंती करत आहे. जगत्त्रया जीवा या जगत्त्रयात व्यापून असणाऱ्या हे भगवंता तुला विनंती करतो आहे आणि ती माझी विनंती तू मनापासून ऐक. ती विनंती त्यांनी काय केलेली आहे तर माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा. की माझ्या वाणीने तुझ्या गुणांचं वर्णन करता येईल इतकं सामर्थ्य त्या वाणीला आता तूच प्रदान कर. माझा मीच अभ्यास केला आणि माझं मीच एवढं भगवंताचं चरित्र लिहून काढलं हा पांडित्याचा अभिमान त्या ठिकाणी जरा सुद्धा नाही. कारण त्यांनी बुद्धी दिली तरच, त्यांनी तसं स्फुरण दिलं तरच या ठिकाणी आपल्याला ते सगळं करता येणार आहे. हा भाव जो आहे तो साधक म्हणून अतिशय श्रेष्ठ दर्जाचा असा भाव आहे की तिथं अहंकाराचा यत्किंचित सुद्धा काय नाहीये. तर अभिमान अहंकार काहीही त्या ठिकाणी नाही. तर तुला तुझे गुण मला गायचे आहेत. कशासाठी तर ते गुण गाता गाता अंतःकरण जे आहे ते अत्यंत भावविभोर होऊन जातं, परमात्म्याशी एकरूप होऊन जातं. निर्गुणाच्या चिंतनापेक्षा सगुणामध्ये माणसाचं मन जे आहे, साधकाचं मन जे आहे ते लवकर त्या ठिकाणी तल्लीन होतं. आणि म्हणून तुझ्या त्या सगुणाचं वर्णन मला करायचं आहे. त्या बाललीला आहेत त्या मला या ठिकाणी वर्णन करायच्या आहेत. पण तुझं नाम तर मी घेतोच आहे, पण नामासोबत तुझे गुण गाण्याचं मला या ठिकाणी आता इच्छा निर्माण झालेली आहे. समर्थही आपल्याला म्हणतात की दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा, की त्याच्या गुणांचं सुद्धा चिंतन हे नामस्मरण करण्या इतकंच महत्वाचं आहे. आता भगवंताचं नामस्मरण आपण म्हटलं की आपल्याला वाटतं फक्त नामाचं उच्चारण, पण फक्त नामाचं उच्चारण म्हणजे नामस्मरण आहे असं नाही. तर नाम ज्याचं आहे त्या भगवंताचं सातत्याने कुठल्या ना कुठल्या प्रसंगाने स्मरण होत राहणे याला नामस्मरण असं म्हटलेलं आहे. म्हणजे नामीचं स्मरण होण्यासाठी नाम आहे. आणि नाम आणि नामी यामध्ये तर भेद नाही असंच आपल्याला सातत्याने सगळे संत सांगतात की त्या दोन्हीमध्ये सुद्धा काय नाहीये तर अजिबात भेद नाही. ज्या क्षणी आपण त्यांचं नाम घेतो त्या क्षणी त्यांच्या रूपासह काही काळ तरी आपल्या अंतःकरणामध्ये त्याची प्रतिमा जी आहे ती नक्कीच त्या ठिकाणी उमटून जाते. प्रसिद्ध व्यक्तीचं नाव घेता क्षणीच ते त्यांच्या व्यक्तिमत्वासह त्यांच्या रूपासह आपल्याला क्षणभर का होईना पण आठवतातच. मग आता नुसतं प्रसिद्ध व्यक्तीचं जर हे असेल तर इथं तर भगवंताचं स्वरूप आहे आणि त्यासाठी प्रेमही पाहिजे. दुसरं महत्वाचं की माझी वाणी जी आहे ती वाणी तुझ्या गुणांमध्ये काय होऊ दे तर गुण गाता गाता तल्लीन होऊ दे. आता गुण गाणे हे सुद्धा एक भगवंताचं गुण गायचं असू दे, भजन करायचं असू दे, पूजन करायचं असू दे, पण प्रेम हा स्थायी भाव असला पाहिजे. आणि म्हणून इथं की ऐसे देई प्रेम काही कळा, की माझ्या अंतःकरणामध्ये तुझ्या नामाचं, गुणाचं, पराक्रमाचं, रूपाचं सर्व तऱ्हेचं प्रेम जे आहे ते तुझ्या प्रती मला दे. कारण प्रेमाने केलेली गोष्ट जी आहे ती सहजच इतरांच्या अंतःकरणाचा ठाव घेणारी असते. आणि वरच्यावर करायची म्हणून करून टाकलेली गोष्ट जी आहे ती मात्र कोणाच्याही अंतःकरणाचा ठाव घेऊ शकत नाही. मग आता डॉक्टर काकांनी पण आपल्याला या ठिकाणी जे बाळक्रीडेचे अभंग
आता बाळक्रीडेमध्ये काय आहे तर कृष्णाचं बालपणीचं जे चरित्र आहे त्याचं सगळं वर्णन केलेलं आहे. प्रत्यक्ष परमात्मा, तो परमात्मा काही काळापुरता सगुण साकार झालेला आणि सगुण साकार होऊन त्याने अनेक लोकांना, गोपी असू दे, गोप असू दे, यशोदा असू दे, नंद असू दे, देवदेवकी असू दे, जे जे सहवासात येतील त्या सगळ्यांना भरपूर प्रेम जे आहे त्या प्रेमाची लयलूट करण्यासाठीच तो आलेला होता. जणू काही की सगुण अवतारात तो जो आलेला आहे तो अनेकांचे, एक तर आहे की त्यांनी आधीच्या जन्मामध्ये म्हणजे आधीच्या अवतारामध्ये, राम अवतारामध्ये अनेकांना काय दिलेलं होतं, आश्वासनं दिलेले होते. आणि आश्वासनं द्यायचे आणि मोडायचे हे भगवंताचं स्वरूप नाही. तर दिलेले आश्वासनं पुढच्या जन्मात का होईना, पुढच्या अवतारात का होईना, पण पूर्ण करण्याचं सामर्थ्य त्या भगवंताजवळ आहेच आहे. आणि म्हणून तो या ठिकाणी डॉक्टर काकांनी आपल्याला जे सांगितलं की बाळक्रीडेचे अभंग वाचा. कशासाठी तर अधिक मासाला पुरुषोत्तम मास असं म्हणतात. आणि पुरुषोत्तम मासामध्ये श्रीकृष्णाचा महिमा गाण्याची एक काय आहे तर तो स्वतः पुरुषोत्तम आहे. आणि म्हणून एक तर भगवद्गीतेचा 15व्या अध्यायाचं सुद्धा चिंतन किंवा रोज वाचन पठण ते पुरुषोत्तम मासामध्ये केलं जातं. आणि बाळक्रीडेच्या अभंगाच्या निमित्ताने त्या कृष्णाच्या चिंतनाचा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना भरपूर लाभ व्हावा. कृष्णाच्या ठिकाणी प्रेम आहेच सगळ्यांचं, ते अजून वृद्धिंगत व्हावं हा त्या ठिकाणी काय असणार आहे तर ह्या पद्धतीचं मार्गदर्शन काका आपल्याला जणू काही करत आहे की ऐसे देई प्रेम काही कळा, की अशी काही एक कला मला दे की जे जे माझ्या बुद्धीला तुझे गुण समजतील तुझ्या कृपेमुळे ते शब्दांमध्ये पूर्णपणे व्यक्त करण्याचं सामर्थ्य. नाहीतर आपण पाहतो की बुद्धीमध्ये खूप सुंदर स्फुरण असतं, पण शारदा शक्ती ज्या वेळेला कमी पडते, प्रगटन शक्ती ज्या वेळेला कमी पडते त्यावेळेला ते तेवढंच्या तेवढं आपल्याला शब्दामध्ये उतरवता येत नाही. आणि म्हणून इथं त्यांनी दोन्ही गोष्टी मागितलेल्या आहेत की मला पूर्णपणे तुझं गुण वर्णन करण्याचं सामर्थ्यही दे आणि माझ्या बुद्धीला ते जसं आतमध्ये स्फुरण होईल ते तसंच्या तसं शब्दाद्वारे इतरांपर्यंत पोहोचवण्याचं सामर्थ्य सुद्धा, म्हणजे ती कला सुद्धा या ठिकाणी त्यांनी मागितलेली आहे की तुझं नाम संकीर्तन ह्या पद्धतीने करेल की ज्याने मला तर आनंद होईलच होईल, पण मला झालेला त्याचा जो आनंद आहे तो शब्दाद्वारे इतरांपर्यंत पोहोचवण्याची कला जी आहे ती कला सुद्धा मला दे. खरंच संतांनी जर हे ग्रंथ सगळे लिहून ठेवले नसते तर नवीन साधकांना मार्गदर्शन कुठं झालं असतं की कशा पद्धतीने त्या परमात्म्याचा विचार करायचा आहे, कशा पद्धतीने आपली अंतःकरण वृत्ती हळूहळू तिकडे न्यायची आहे हे आपल्याला कधी कोणाला कळलंच नसतं. म्हणून या सगळ्या संतांचे म्हणजे संतांच्या मुखातून वास्तविक पाहता भगवंतच बोलत असतो. जसं श्रुती माऊली ही सगळी कशा आहे तर त्याच्या श्वासातून निर्माण झालेले आहे असं आपण म्हणतो की हे सगळं वेदवाङ्मय जे आहे ते कसं आहे तर भगवंताच्या श्वासातून या इथपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे, तसं ते निर्माण झालेलं आहे. तसं भगवंताची जी वाणी आहे ती कोणाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे तर संतांच्या मुखाच्या माध्यमातून ती आपल्यापर्यंत पूर्णपणे पोहोचलेली आहे. कळा तुझ पासी आमुचे जीवन उचित करून देई आम्हा, की आता सर्व कला तुझ्याजवळ आहेत, देवाजवळ नाही असं काय आहे. सगळ्या गोष्टी ज्याला आपण म्हणतो 64 विद्या, सगळ्या कला, सगळ्या सिद्धी, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, सर्व तऱ्हेच्या शक्ती, तो शक्तिदाताच आहे. त्यामुळे या सगळ्या शक्ती ज्या आहेत त्या त्याच्या ठिकाणी आहेतच आहेत, त्याच्याजवळ नाही अशी एकही गोष्ट नाही. पण कळा तुझं पाशी आमुचे जीवन, या सगळ्या कळा तुझ्याजवळ आहेत आणि जीवन जगणारे आम्ही जे सर्वसामान्य जीव आहेत त्यांचं जीवन सुद्धा कोणाच्या अधीन आहे, त्याच्याच अधीन आहे, भगवंताच्याच अधीन आहे. प्रारब्धाचं रूपाने तो तुमच्या आमच्या सगळ्यांचं काय करत असतो तर नियमन करत असतो. मग आमचं सगळं जीवन सुद्धा तुझ्याच पूर्णपणे स्वाधीन आहे. मग जो तुला पूर्णपणे स्वाधीन झालेला आहे त्याला तू काय कर तर प्रेम आणि कला या दोन गोष्टी देण्यासाठी आमची योग्यता जर कमी वाटत असेल तुला तर आम्हाला
ती योग्यता देण्याचं काम सुद्धा कोण करणार आहे, ती कृपा सुद्धा कोण करणार आहे, तर तूच करणार आहे. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, वेडे वाकुडे गाईन परिमी तुझा म्हणवीन. की आता गाणं गायचं असेल तर त्याला सुद्धा गायन कला पाहिजे, आवश्यक आहे. आता ती कला जर माझ्याजवळ नसेल तर मी गाऊच नाही का, असा प्रश्न येतो. की ती कला नसेल तर त्याचं भजन आम्ही करूच नाही का. तर मग जसं तू आम्हाला दिलेलं आहेस त्याच पद्धतीने आम्ही सतत तुझ्यावर प्रेम करत राहू आणि तुझे गुण संकीर्तन जे आहे ते करण्याचा प्रयत्न करत राहू. पण प्रेम हा त्या ठिकाणी काय आहे, तर स्थायी भाव आहे. संतांचा प्रेम, भगवंताविषयीचा प्रेम हा स्थायी भाव आहे. आणि तुमचा आमचा सगळ्यांचा संसार हा प्रेमाचा काय आहे, तो विषय आहे. असं दोन्ही ठिकाणी काय आहे, आपल्या ठिकाणी तर फरक आहे. इथं भगवंत म्हणतात की ती योग्यता जर नसेल तर ती योग्यता प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य सुद्धा तुझ्याजवळ आहे. एकनाथ महाराजांच्या याच्यातला प्रसंग आपल्या समोर सांगितला जातो नेहमी, की गावबा नावाचा एक त्यांचा शिष्य होता. तो कधीही काहीही बोलत नसे, काही नाही, पण म्हणजे नाथांच्या घरी पाणी भरण्याचं, झाडलोट करण्याचं, पूजेचं सगळं साहित्य आणून देण्याचं असं काम मात्र अत्यंत मनापासून जे आहे तो एक करणारा होता. मग रामायण ज्या वेळेला त्यांचं अर्धवट राहिलेलं होतं लिहिता त्यावेळेला आता ह्याचा पुढचा भाग गावबा लिहिल असं ते म्हटले आणि त्यांनी ते पूर्ण केलेलं आहे अशी कथा सांगितली जाते. आणि भगवंताचं वर्णन, सरस्वतीचं वर्णन आपण करतो की पंगुम लंघयते गिरिम, की मुक्या लोकांना सुद्धा वाचा देण्याचं सामर्थ्य हे तुझ्याजवळ आहे. पंगू लोकांना सुद्धा गिरीवर चढण्याचं म्हणजे डोंगर चढण्याचं सामर्थ्य देणं हे तुझं या ठिकाणी सगळे जे काय महत्व आहे ते आम्हाला परंपरेने माहिती झालेलं आहे. आणि म्हणून आमची योग्यता कितीही कमी असू दे, पण तू जर मनात आणलं तर त्या योग्यतेला आम्हाला नक्की काय करू शकतो, पोचवू शकतो. आणि म्हणून अनन्य भावे शरणता हा जो भाग आहे तो आपल्या ठिकाणी जर असेल तर भगवंत त्या पद्धतीने त्याची योग्यता, त्याचा अधिकार जो आहे तो वाढवल्याशिवाय राहत नाहीत. तर सुरुवात आहे आपली, अगदी सुरुवात झालेली असते, नाम देतात, हे देतात, पण हळूहळू ते साधन जर आपण मनापासून करत असू तर आपला अधिकार, आपली योग्यता वाढवण्याचं काम जे आहे ते सद्गुरू सुद्धा सातत्याने करत असतात. हे आपल्या छानपणे लक्षात येतं. इथेही तेच म्हटलेलं आहे की आम्हा शरणागता तुझाची आधार, तू तव सागर कृपा सिंधू. तू कशाचा सागर आहेस, तो कृपेचा सागर आहेस. कृपा सिंधू हे तुला एक लावलेलं काय म्हणतात त्याला, विशेषण म्हणा किंवा कौतुकाने त्याला म्हटलेलं आहे की तू कृपा सिंधू, सर्व तऱ्हेच्या कृपा. आता 4 प्रकारच्या कृपा पाहिजेत परमार्थामध्ये वर जाण्यासाठी. आपण सातत्याने म्हणतो ईश कृपा, गुरुकृपा, शास्त्रकृपा आणि आत्मकृपा. आता ईश आणि गुरु ह्या दोन मध्ये काही फरक आहे का? ईश्वराच्या भेटीची तळमळ लागल्यानंतर तोच ईश्वर गुरु रूपाने आपल्या समोर येतो आणि तोच गुरुरूप ईश्वर शास्त्र समजून सांगतो. एकूण काय, तर ईश्वराजवळ कृपा करण्याचं तो कृपा सिंधूच आहे. अगदी कशाही पद्धतीचा साधक त्याच्याकडे गेला, मग आर्त असू दे, अर्थार्थी असू दे, जिज्ञासू असू दे किंवा ज्ञानी असू दे, 4ही प्रकारचे साधक त्याच्याकडे जरी गेले तरी सगळ्यांवर कृपा करण्याचं काय आहे त्याच्याजवळ, तर सामर्थ्य आहे. तो कसा आहे, तर न आटणारा कृपा सिंधू. भगवंताची कृपा जी आहे ती कधीच आटत नाही असा तू आहे. आणि जो त्याला शरण जाईल, आम्हा शरणागता. आता शरणागतीची व्याख्या तर डॉक्टर काका आपल्या समोर वारंवार सांगतात. एक शरणागत अवस्था म्हणजे साष्टांग दंडवत घालणे, पण हे बहिरंगाने झालेलं काय आहे, शरणागती आहे. पण खरी शरणागती कुठली, तर यत्किंचितही तक्रार न करणे. आपल्या प्रपंचाविषयी, आपल्या जीवनाविषयी, आपल्याला जे जे काही प्राप्त झालेलं आहे त्याविषयी यत्किंचित सुद्धा तक्रार न करता जीवन जगणे. ठेविले अनंते तैसेची राहावे. या पद्धतीने ज्याचं अंतःकरण पूर्ण तयार झालेलं आहे त्याला शरणागत असं म्हटलेलं आहे. तू ठेवशील तसं, तू नेशील तिकडं, तू करशील तसं, या पद्धतीने स्वतःच त्या ठिकाणी कुठलाच संकल्प नाही. संकल्प रहित होऊन ईश्वरी सृष्टीमध्ये जे कार्य भगवंताने आपल्यावर सोपवलेलं आहे ते जसंच्या तसं त्याला आवडेल त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत राहणे, याला शरणागती असं म्हटलेलं आहे.
आणि ही शरणागती या संतांजवळ सहजच आहेच आहे की आम्ही तुझे शरणागत आहोत, आम्ही स्वतःच्या मनाने आता कुठलीच गोष्ट काहीच करत नाही, तू जसं आतून स्फुरण देशील त्याप्रमाणे आमचं जीवन जे आहे ते त्या पद्धतीने चाललेलं आहे. मग आम्हा शरणागता तुझाची आधार. आता भगवंताचा आधार त्यांनी एवढा पक्का धरलेला आहे आणि जीवनातले बाकीचे आधार जे आहेत ते सगळे त्यांनी काय केलेले असतात, संतांनी तो सोडून दिलेले असतात. म्हणून दंडवत प्रणिपात असं म्हणतात. आता दंडवत प्रणिपात म्हणजे त्या दंडाचा आधार सुटला की ते जसं पूर्णपणे खाली काय होऊन जातं, पडून जातो, पूर्ण आडवं होतं. तसं संतांच्या सहवासात गेल्यानंतर ज्याने असा दंडवत म्हणजे बाकीचे सगळे आधार सोडलेले आहेत आणि आता फक्त तुझ्या चरणांचा आधार मात्र मी धरलेला आहे, बाकी सगळे आधार सोडलेले आहेत. आपल्या समोर कथा आहे द्रौपदीची की ती ज्या वेळेला भगवंताला विचारते की बाबा रे माझी एवढी विटंबना होत होती भर सभेमध्ये, त्यावेळेला तू त्या ठिकाणी आला नाहीस, ताबडतोब त्या ठिकाणी आला नाहीस, मी मात्र काय करत होते. तर भगवंत म्हणतो मी तिथंच उभा होतो, पण तू सुरुवातीला तुझ्या 5 पतींकडे याचना करत होतीस, नंतर विदुराकडे, भीष्माकडे, या सगळ्यांकडे तू त्या ठिकाणी याचना करायला गेलीस आणि त्यांची मदत मागायला गेलीस. मग इतरांची तू ज्या वेळेला मदत मागत होतीस त्यावेळेला मध्ये मध्ये न करण्याचा माझा स्वभाव असल्यामुळे ते आधार तुझे सुटत नव्हते, तोपर्यंत मी मध्ये आलो नाही. पण त्या सगळ्यांचा आधार सोडून ज्या वेळेला तू माझा धावा केलास त्यावेळेला तत्क्षणी कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, सदा सर्वदा देवसन्निध आहे. तर संतांचा हा पूर्ण निश्चय असतो की सदैव तो आपल्या जवळ आहे. मग कशीही परिस्थिती आली तरी त्यांचं अंतःकरण जे आहे ते मात्र अजिबात डळमळीत होत नाही, त्यांच्या अंतःकरणाचं कधीही खच्चीकरण होत नाही. संत डिप्रेशन मध्ये कधीही जात नाही, कारण मुख्य आधार जो आहे तो त्यांनी भगवंताचा कायमचा धरून ठेवलेला असतो की तुझाच आधार आहे आणि तू कसा आहे तर कृपा सिंधू आहे. कितीतरी कथा आपल्याला माहिती आहेत की आता श्रीकृष्णाच्या ह्याच्यातच आपण पाहिलं तर किती मित्र, त्याचा जो सगळा मित्र परिवार होता, कोणी लुळा, कोणी पांगळा, कोणी बोबड्या बोलणारा, या पद्धतीचे सगळे जण होते. पण सगळ्यांना सांभाळून घेऊन सगळ्यांवर त्यांनी त्या शत्रू रूपाने जे त्याच्याशी वागत होते त्यांना सुद्धा त्यांनी त्यांचा उद्धारच केलेला आहे. पण मृत्यू नंतर त्यांना सद्गती प्राप्त झालेली आहे किंवा विदेह मुक्ती त्यांना प्राप्त झालेली आहे. जे मित्रभावानी शरण आले तेव्हा त्याच्याशी वागत होते त्यांच्याशी तो मित्रासारखा राहत होता. जे त्याला स्वतःच मुलगा समजत होते त्यांच्याशी तो त्याच पद्धतीने लीला करत होता. म्हणजे जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, या पद्धतीने त्या सर्व जणांशी तो काय करत होता तो वागत होता. इतकी त्याची कृपा त्या ठिकाणी की जो जो त्याला शरण आलेला आहे त्याला त्यांनी कधीही विन्मुख पाठवलेलं नाही. हे भगवंताचं काय आहे तर वैशिष्ट्य आहे की कधीही कोणाला त्यांनी विन्मुख पाठवलेलं नाही. पुढे म्हणतात की सिंधू पाय वाट होय तुझ्या नामे, जळतील कर्मे दुस्तरती. नामाचा महिमा सगळेच संत गातात. इथं सुद्धा तुकाराम महाराज त्या भगवंताच्या नामाचा महिमा या ठिकाणी गात आहेत. ते त्याला म्हणतायत की आम्हाला तुझाच आधार आहे. आणि दुसरं हा जो भवसिंधू, ज्याला भवसागर, भवारण्य, भवसिंधू या पद्धतीने 2-3 काय दिलेले आहेत, नावं दिलेले आहेत. तरुण जाण्यास अत्यंत कठीण असणारं काय आहे तर तो म्हणजे भवसिंधू. एक वेळ जेवढे समुद्र पृथ्वी तलावर आपल्याला दिसतात ते तरुण जाणं सोपं आहे, पण हा भवसिंधू तरुण जाणं हे अत्यंत कठीण आहे. पण हे अत्यंत कठीण असणारं हा भवसिंधू तरुण जाण्यासाठी तुझं नाम ही जणू काही त्याच्यावरची एक सुंदर पायवाट आहे. आणि त्या पायवाटेने आम्हाला काय करता येतं तर पुढे जाता येतं. सिंधू पायवाट होय तुझ्या नामे. की हा भवसिंधू कसा आहे, समर्थही त्याला महाघोर संसार शत्रू जिणावा. या सगळ्या संसार सागराला महाघोर शत्रू म्हटलेलं आहे की बाकीचे शत्रू एक वेळ आपल्याला जिंकता येतील काहीतरी करून, पण हा जो आतमध्ये दडलेला महाघोर संसार शत्रू आहे तो जिंकणं मात्र अत्यंत कठीण आहे. पण अत्यंत कठीण असणारं असं जे हे
ह्या शत्रूला जिंकायचं आहे, त्याच्यासाठी नाम हे अत्यंत सोपं, सुटसुटीत, अखंड, केव्हाही घेता येण्यासारखं असं नाम आहे. आणि त्यांनी ही पायवाट जी आहे तुझ्याकडे येण्याची ती आमच्यासाठी काय केलेली आहे तर करून ठेवलेली आहे. तुझ्या नामाने भवसिंधूवरून जाण्याकरिता पायवाट होते, इतका तो उल्लंघण्यास, म्हणजे आधी ते अत्यंत कठीण आहे. आता हा भवसिंधू म्हणजे नेमकं काय आहे हो? 6 विकारांच्या लाटा जिथं सतत उसळत असतात तो भवसिंधू आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर इत्यादी जे आहे त्याला सुद्धा तुकाराम महाराजांनी माया म्हटलेलं आहे. आणि तुझ्या नामस्मरणाने ही माया आटून जाते असंही सांगितलेलं आहे की त्या भगवंताचं सतत नाम घेतलं तर नासे तृष्णा माया, गुण ते गाता विठोबाचे. की तृष्णा जी आहे इतर विषय भोगण्याची इच्छा, कामना, वासना, ह्याच्यातून हा भवसिंधू जो आहे तो कसा होत चाललेला आहे? वाढतच जातो, सतत भरती आहे. या भवसागराला आमच्या अंतःकरणामध्ये सतत भरती आहे. पण संतांची खरी कृपा ज्याच्यावर होते त्याच्या चित्तातून मात्र या संसार समुद्राला ओहोटी सुरुवात होते, तो ओहोटीला लागतो. आणि तोपर्यंत मात्र तो कसा आहे? सतत भरती येणारा असा हा संसार समुद्र आहे. आणि त्याला जर आठवायचं असेल तर सगळ्यात सोपं असं साधन काय आहे तर नाम आहे. आता या नामाचा महिमा सगळ्या संतांनी भरपूर काय केलेला आहे तर गायलेला आहे. तिथं तुकाराम महाराज म्हणतात की ह्या तुझ्या नामाने काय होतं तर जे प्रायश्चित्त शास्त्रामध्ये सांगितलेले असतात, असं असं तुमच्याकडनं चुकीचं वागणं झालेलं आहे ना, मग त्याच्यासाठी हे प्रायश्चित्त घ्या, ते प्रायश्चित्त घ्या. पण त्या प्रायश्चित्त घेण्याने सुद्धा जर ते पुसलं जात नसेल तर नामाने मात्र हे सगळं पुसलं जातं. चुकीचे कर्म जे आहेत आमच्याकडून घडलेले ते सगळे नामाने पुसले जाऊ शकतात, इतका त्या नामाचा महिमा आहे. आणि ते तर नारद मुनींनी कोणाला समजून सांगितलं तर वाल्मिकी ऋषींना, की जाऊन विचार तुझे एवढे 7 रांजण भरलेले आहेत त्या पापाने, त्याचं कोणी वाटेकरी होणार आहे का? तर नातेवाईकापैकी म्हणतात आम्ही कोणीही त्याच्या, कारण आम्ही तुला हे सांगितलेलंच नाही तू अशा पद्धतीने धन आण आणि मग आमचं पोषण कर म्हणून. आमचं पोषण करणं तुझी जबाबदारी आहे, पण धन कसं मिळवायचं ह्याचा विवेक तर तुझ्या ठिकाणीच असला पाहिजे. मग ते कोणी वाटेकरी होत नाही. पण नारदांनी दिलेल्या नामाने मात्र त्याचं सगळं कर्म जे चुकीचं आहे ते धुतल्यासारखं झालं आणि तो पूर्णपणे ऋषीपर्यंत पोहोचलेला आहे, कोळ्याचा ऋषी झालेला आहे. इतकं तरी आहे. उफराटे नामे तरला वाल्मिकी ऋषी असं समर्थांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. की सुरुवातीला ते नाम घेताना सुद्धा त्याचं कसं होतं तर राम म्हणायच्या ऐवजी मरा मरा म्हणत होता. पण असं करून सुद्धा शेवटी ते एक सारखं म्हटल्याने मराचं रूपांतर रामामध्ये झालं आणि राम राम असं नाम घेत घेत त्याचे सगळे पर्वत पळती असं आपल्या समोर हरिपाठामध्ये आहे की पापाचे डोंगर सुद्धा काय होऊन जातात या नामस्मरणाच्या साह्याने तर पूर्णपणे विरून जातात, निघून जातात. बाकीच्या कुठल्या प्रायश्चित्त कर्माने कदाचित ते होणार नाही, पण नामासारख्या याच्याने मात्र सगळे दुष्कर्म पुसले जातात. अंतःकरणामध्ये बदल घडवून येतो आणि चुकीच्या पद्धतीने आपण जे जे वागलेलं आहे ते सगळं टाकून देऊन आता नव्या पद्धतीने परत उभारी घेऊन तो माणूस जो आहे तो जीवन जगू शकतो. म्हणजे परिणामी भयंकर दुःख देणारी, आता जिथं पाप आहे तिथं त्या पापाचं फळ म्हणून दुःख जे आहे ते प्रत्येकाच्या वाट्याला येणारच आहे. आणि कुठलंही कर्म फळ दिल्याशिवाय तसंच नाहीसं होत नाही असा त्याचा नियम आहे की कुठलंही. मग आता हे महापातके यांचे सगळे जळून जातात म्हणजे नेमकं काय होतं त्या ठिकाणी तर संकटाला संकटाचा दर्जाच राहत नाही त्या ठिकाणी. नाम घेता घेता हे सगळ्याचं काय होऊन जातं त्या ठिकाणी निचरा होऊन जातो. चित्तातून मी पापी आहे वगैरे असं सारखं मनामध्ये जे येत राहतं नंतर की इतकं दुष्कर्म मी केलेले आहेत, इतके पापी, म्हणजे स्वतःला सारखं कशाच्या पिंजऱ्यात उभा करतो हा आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करत ठेवतो. आणि मग मनाला इतकं ताडण जर सारखं ताडणात आपलं आयुष्य निघून गेलं तर स्मरण कधी होणार आहे भगवंताचं. मग त्याच्यातून सुद्धा बाहेर काढण्याचं सामर्थ्य या नामामध्ये आहे. सर्व संतांनी कलियुगामध्ये अत्यंत श्रेष्ठ साधन जर कुठलं सांगितलेलं असेल तर ते नाम साधन सांगितलेलं आहे. गोंदलेकर महाराज सुद्धा आपल्याला
कलियुगामध्ये भगवंताचा अवतार म्हणजे नाम अवतार असंच म्हणतात की नाम हाच त्याचा काय आहे तर अवतार आहे। आणि काकांच्या सुद्धा या नामाच्या बाबतीत वर्णन करणारे अतिशय सुंदर 2 ओव्या आपल्या समोर आहेत। नामे पतिता पावनपण पावना मुमुक्षता पूर्ण मुमुक्षुते साधना रोहण नाम लाभे, की एका नामाच्या साह्याने आपल्याला कशा कशाचा लाभ होतो। तर नामे पतिता पावनपणा, जे पतित आहेत म्हणजे स्वरूपापासून ढळलेले आहेत, आणि स्वरूपापासून ढळणं ह्यालाच तर परमार्थामध्ये मोठं पाप म्हटलेलं आहे की आपल्या स्वरूपापासून दूर दूर जाणं, ह्यालाच तर मोठं पाप असं म्हटलेलं आहे। मग ह्या पापातून मुक्तता कोण करतं तर जे ईश्वराचे अवतार आहेत तेही नरदेह धारण करून येतात, पण स्वरूपाचं विस्मरण त्यांना कधीच नसतं आणि म्हणून ते पावन असतात। आणि स्वरूपाचं विस्मरण आमच्या ठिकाणी असतं म्हणून आम्ही पतित असतो। आता तेही दोन्ही कोण आहेत, जीव आणि ईश्वर, हे दोन्ही सुद्धा मूळ मायेतून निर्माण झालेले आहेत, पण एक जण पावन आहे आणि एक जण पतित आहे। मग पतित कशामुळे आहे जीवात्मा तर स्वरूपाचं विस्मरण आहे, जीवभाव धारण केला म्हणून तो पतित होत गेला। आणि सगळ्या सृष्टीचं कार्य सांभाळून सुद्धा आपल्या मूळच्या स्वरूपाचं मात्र अजिबात विस्मरण नाही, असं रामकृष्णादी अवतारांच्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं, म्हणून ते पावन आहे। आणि म्हणून पावन असणाऱ्या श्रीराम श्रीकृष्णाचं नाम जर आपण घेत गेलो तर आपण सुद्धा हळूहळू त्यांच्यासारखं स्वरूपाच्या स्मरणाच्या जवळ जवळ पोहोचतो। म्हणून पतिताला पावन करण्याचं सामर्थ्य या भगवंताच्या नामामध्ये आहे, कारण ते नरदेहात आले तरी सुद्धा स्वरूपाचं विस्मरण मात्र त्यांना अजिबात झालेलं नाही, आणि ते महत्वाचं आहे। मग पतिता पावनपण पावना मुमुक्षता पूर्ण, चित्त जसं जसं शुद्ध होत जातं तस तसं मोक्षाची इच्छा, शुद्ध परब्रह्म जे आहे त्या परब्रह्माचं आकलन व्हावं अशी तळमळ, आपण ब्रह्मरूप होऊन राहावं अशी तळमळ, अशी त्याच्या शुद्ध झालेल्या चित्ताला लागतच राहते। मग त्या बद्धाचं रूपांतर मुमुक्षमध्ये होतं। आधी आम्ही कसे आहोत, नुसते पतित असतो तेव्हा बद्ध आहोत, मग त्या बद्धाचं मुमुक्षमध्ये रूपांतर या नामाच्या साह्याने होतं। आणि अंतःकरण जसं नाम घेता घेता शुद्ध होत जातं तस तसं तीव्र मुमुक्षता चित्ताला लाभते, आणि ती मुमुक्षता लाभल्यानंतर मुमुक्षुते साधना रोहण, असं डॉक्टर काकांची ओळी नामाचा महिमा सांगताना, की जो तीव्र मुमुक्षु झालेला आहे तो नंतर सदैव साधनेवर आरूढ होऊन राहतो। अश्वारोहण करतो म्हणजे अश्वावर आरूढ होतो, तसं साधनारोहण करतो म्हणजे साधनेवर सतत आरूढ होऊन राहतो। साधनाहून खाली उतरतच नाही, अखंड साधनेमध्ये अखंड अनुसंधानामध्ये राहतो। हा नामाचा एवढा फायदा एका ओळीत काकांनी सांगितलेला आहे। कुठून कुठपर्यंत तर पतिताचा पावन होतो, पावन झालेला मुमुक्षु होतो, मुमुक्षु झाला की तो साधनेवर आरूढ होऊन जातो, आणि साधनेवर आरूढ होत राहिला की कधी कधी नाम घेता घेता त्या नामीशी काय होऊन जातो तर कधीतरी अचानक एकरूप होऊन जातो। पुढे म्हणतात काका अजून एका ओळीमध्ये की नाम साधन जे आहे ते नाम साधनाला काय आहे तर साधन तैसी साध्यता। आता बाकीचं कर्माचे साधन वगैरे जे आपण करतो, उपासना कर्म, ते कसं आहे तर ते तुमचं पूर्ण झाल्यावर मग त्याचे फळ तुम्हाला मिळणार, आणि मग ते फळ कुठले आहेत, एक तर सकाम कर्म असेल तर नंतर आपण स्वर्गात जाणार, नंतर त्या देवतांच्या लोकी जाणार, असं त्या कर्माच्या साह्याने आपण असे पोहोचू, म्हणजे नंतर ते फळ मिळणार आहे। पण साधन तैसी साध्यता, या नामाला मात्र साधनेचा जसा दर्जा आहे तसं साध्यही तेच आहे, नंतर कधी नाही तर रोकडा परमार्थ जो आहे तो या नामाच्या साह्यातून आपल्याला त्याचा लाभ होऊ शकतो। उधारीचा मामला इथं अजिबात नाही। साधन तैसी साध्यता नामा असे तत्वता, की नाम या साधनेमध्ये दोन्ही एकत्रच आहेत, साधन वेगळं साध्य वेगळं असं अजिबात नाही। तर साधन करता करता तो साध्याशी कधी एकरूप होतो ते त्याच्या लक्षातही येत नाही, इतकं ते दोन्ही कसं आहे तर एकरूप आहे। साधन आणि साध्य हे दोन्हीचंही त्याला काय आहे तर दर्जा त्या नामाला दिलेला आहे। आणि नाम नाम नामचे स्मरता सर्व सिद्धी, की सर्व सिद्धी तुम्हाला त्या नुसत्या नामाने सुद्धा, आता सर्व सिद्धी आपल्याला प्राप्त करायच्या आहेत का जीव ब्रह्म ऐक्य सिद्धी प्राप्त करायची आहे, हा विवेक सुद्धा वारंवार वारंवार काका आपल्या समोर ठेवतात
की जाता जाता ह्या मार्गाने जाता जाता अनेक सिद्धीचे प्रलोभन सुद्धा साधकाच्या आयुष्यामध्ये जे आहेत ते समोर येतच राहतात. त्या मार्गाने चालत असताना जायचं नसतं आपल्याला, पण समोर आल्यानंतर जर आकर्षण त्याचं वाटलं तर साधक मध्ये आधे तिथं भुलू शकतो. पण समोर एकच सिद्धी ठेवायची आहे, ती म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य सिद्धी. मग त्या नामाचा एवढा फायदा जो आहे तो सगळे संत आपल्याला सांगतात. इथं तेही म्हणतात, तुकाराम महाराजही म्हणतात की हा भव दुस्तर म्हणजे तरुण जाण्यास अत्यंत, उल्लंघन करण्यास अत्यंत कठीण असणारा हा भवसागर तुझ्या नामाच्या साह्याने आम्ही सहजतेने तरुण जाऊ शकतो. नामाच्या साह्याने जाणाऱ्याला आपण किती अंतर काढतो हे पण लक्षात येत नाही. ह्याचं उदाहरण आपल्या समोर सुदाम्याचं आहे की त्याच्या गावापासून तो द्वारकेला यायला निघालेला होता. अखंड श्रीकृष्णाचं चिंतन आणि श्रीकृष्णाचं नाम ह्याच्यामध्ये तो कधी येऊन पोहोचला हेही कळत नाही. आणि आपण थोडं प्रवासाला निघालेले असले की 2 तास झाले की अजून ते गाव आलं नाही, अजून ते गाव आलं नाही, म्हणून आपल्याला तो प्रवास आहे तो त्यापेक्षा मोठा वाटतो. लागणार तेवढंच 3 तास, पण तरी सुद्धा मन जर आपलं स्थिर नसेल किंवा नामस्मरणामध्ये वगैरे रंगलेलं नसेल तर मात्र तो प्रवास आपल्याला कंटाळवाणा होतो. पण नामाच्या साह्याने मात्र हा सगळाच संसार जो आहे तो कसा होऊन जातो. तर डॉक्टर काका आपल्याला म्हणतात, त्या तालावर जीवन जगणे असो नसो की कोणी. या नामाच्या तालावर जीवन जगायला सुरुवात करा, या नामाच्या तालावर सगळे कर्म करायला सुरुवात करा. आणि कोणी असो किंवा नसो, कारण जिथं संयोग आहे तिथं वियोग ठेवलेलाच आहे. हे कायमचं जर लक्षात ठेवलेलं असेल तर वियोगाच्या वेळेला खूप घालमेल होणार नाही, अजिबात होणार नाही असं आपण म्हणू शकत नाही. कारण अंतःकरण त्या ठिकाणी आहेच आहे आणि त्याचे परिणाम थोडेफार का होईना पण तिथं उठणारच आहे. पण जर हे तत्वज्ञानाचा अभ्यास नसेल, नामानुसंधान नसेल तर ते प्रसंग अजूनच काय झाल्यासारखे होतात, अजूनच भयावह वाटतात. पण नामाचं स्मरण असेल तर ते प्रसंग आपले काय होऊन जातात, तर अगदी क्षुल्लकपणा त्याला येऊन जातो आणि आपल्याला सहज तरून जाता येतं. पुढे म्हटलेलं आहे की ते फळ उत्तम तुझा निधिध्यास नाही गर्भवास सेवलिया. की अखंड तुझा जो निधिध्यास चित्ताला लागलेला असेल, निधिध्यासन जर सारखं सुरू असेल, अखंड नाम सुरू असेल, अखंड ब्रह्मानुसंधान सुरू असेल तर हळूहळू तो साधक तद्रूप होऊनच जातो. भिंगुर्टीचं उदाहरण नेहमी आपल्या समोर दिलेलं असतं की भयानिक होईना पण तिला सारखं चिंतन गुणाचं आहे. त्या आळीला रूपांतर कशात होऊन जातं, नंतर सुरवंटामध्ये होऊन जातं, असं काहीतरी आहे तो दृष्टांत आपल्या समोर की भयानिक होईना पण सतत अनुसंधान आहे. तसं रावणाने सुद्धा द्वेषाने तिरस्काराने अखंड रामाचं चिंतन केलेलं आहे. कंसाने तर कृष्ण जन्माला येण्याच्या आधीपासूनच त्याच्या चिंतनाला सुरुवात आहे. चिंतनाचा विषय वेगळा आहे पण तरीही चिंतन कृष्णाचंच आहे आणि म्हणून त्यांना मारून सुद्धा त्यांना विदेह मुक्ती जी आहे ती काय केलेली आहे, भगवंतांनी दिलेलीच आहे. मग इथेही तेच म्हटलेलं आहे की ते फळ उत्तम. किती उत्तम फळ आहे निधिध्यासनाचं. तर त्याचा ध्यास घेतल्यानंतर डॉक्टर काकाही आपल्याला म्हणतात केव्हा तरी अलगद तसं होऊन जातं. नित्य प्राप्ताची प्राप्ती हे ते उत्तम फळ जे आहे ते या तुझ्या नामस्मरणाच्या साह्याने, तुझ्या घेतलेल्या ध्यासाच्या साह्याने ते उत्तम फळ प्राप्त होतं. आणि उत्तम पदाची प्राप्ती झाल्यानंतर पुनरपी जन्मा येणे नाही. या संसारात परत येणं जाणं जे आहे ते मात्र त्या ठिकाणी होत नाही. नाही गर्भवास सेवलिया की त्याला परत गर्भवास जो आहे तो प्राप्त होत नाही. आता जन्म दुःखाचे मूळ समर्थांनी सुरुवातच आपल्याला सांगितलेली आहे की तुम्हाला दुःख नको आहे ना, मग जन्माला येऊ नका. जन्माला आलो म्हणून सगळ्या दुःखांना काय झालेली आहे तर सुरुवात झालेली आहे. मग आता जन्माला दुःखाचं मूळ का म्हटलेलं आहे, मग त्याच्या आपल्या समोर आहे की गर्भात असताना सुद्धा त्या ठिकाणी त्याला बंदिस्त राहतो, त्या ह्याच्यात पूर्ण जारेमध्ये अडकलेला राहतो. मग ते सगळं परावलंबी जीवन आहे त्या ठिकाणी त्याचं. आणि तिथं असताना तू सोहम सोहम म्हणतो, कधी भगवंता मला इथून सोडवशील, मी तुला कधी विसरणार नाही असं सगळं भगवंताला सांगतो. पण तिथून बाहेर आल्यानंतर मात्र भगवंताचं काय होऊन जातं,
विस्मरण होऊन जातं. या पद्धतीचं काकांचं एक गीत आहे की आता तू गर्भात असताना गोड गोड माझे गीत गातोस, पण इथून गेल्यानंतर मात्र मला पूर्णपणे विसरशील. या पद्धतीचं काकांचं एक गीत आहे की तिथून बाहेर पडलं की ही भूलभुलैया असणारी सगळी त्या भगवंताची माया दिसायला लागते आणि त्या मायेच्या आत व्यापून असणारं ते तत्व जे आहे त्याच्यावर मात्र अज्ञानाचं आवरण आमच्याकडनं घातलं जातं आणि भगवान प्रत्यक्ष सर्वत्र सदा समत्वाने असून सुद्धा त्याचं विस्मरण जे आहे ते होऊन जातं. उपनिषदही आपल्याला सांगतं की आराम तस्य पश्यन्ति, की त्याचं सगळं ही दृश्य सृष्टी त्याने फुलवलेली सगळेजण पाहतात, पण कोणी ती फुलवलेली आहे, फुलवणारा कोण आहे, कोणाच्या सत्तेवरती एवढी भासमान होत चाललेली आहे याचा शोध घेणारे मात्र अत्यंत क्वचित कोणीतरी असतात. मग इथं सुद्धा आपल्या समोर तेच म्हणतात की असं ज्याला अखंड नामाचं सेवन करतो, अखंड नामानुसंधानात राहतो. आता नामानुसंधानात राहणं म्हणजे नेमकं काय आहे तर आपण पाहिलेलं आहे की नुसतं नामाचं उच्चारण म्हणजे नामस्मरण नाही, तर त्याच्या कृपेने माझं सगळं जीवन चाललेलं आहे. त्याच्या कृपेमुळे मला मिळणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते सुद्धा त्याच्या कृपेने मिळत चाललेले आहे. संपूर्ण सृष्टीचा जर तो पालक मालक चालक आहे तर माझ्या प्रपंचाचा सुद्धा, माझ्या देहाचा सुद्धा चालक मालक पालक हा सगळा कोण आहे तर तो भगवंतच आहे. सुरुवातच आहे जगत्त्रया, या तिन्ही ठिकाणच्या जीवांना सांभाळणारा असा तो आहे. मग सगळ्यांना सांभाळणारा जो आहे तो आम्हाला सांभाळत नसेल का? पण जेव्हा ही खात्री आमची नसते त्यावेळेला त्या संसाराच्या चिंतनाने काय होईल कसं होईल, काय होईल कसं होईल, माझं काय होईल कसं होईल, माझ्या प्रपंचाचं काय होईल कसं होईल, मुलाबाळांचं काय होईल कसं होईल, त्यानंतर मी जमवून ठेवलेल्या संपत्तीचं काय होईल कसं होईल, याचं चिंतन जे आहे ते सतत आमच्या चित्ताला राहतं. आणि मग डॉक्टर काका आपल्याला म्हणतात जिथं काय होईल कसं होईलचा महामंत्र सुरू आहे तिथं मग रामकृष्ण हरी श्रीराम जयराम जय जयराम या गोष्टी त्या ठिकाणी कशा टिकणार आहेत, त्याचा ध्यास कसा घेणार आहे. मग नामाचं अखंड सेवन जे करतात, आता सेवन करतात म्हणजे कुठल्या ना कुठल्या प्रकाराने आपलं चित्त भगवंताशी जोडून ठेवतात. मग कधी प्रार्थनेचा आधार असेल, कधी नामस्मरणाचा आधार असेल, तर कधी त्याचं तत्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी शास्त्र हातात घेतलेला असेल, तर कधी संतांचं पूजन चाललेलं असेल. येन केन प्रकारेन अखंड त्याच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न. मग नाम चरित्र रूप कितीतरी गोष्टी आहेत त्याच्या. अक्काताई वेलणकर म्हणून एक संत होऊन गेल्या, त्या पण नेहमी म्हणायच्या की अरे या संतांची विश्रांती म्हणजे काय असते. आता नाम घेऊन घेऊन जरा फार खूप वेळ झाला, आता थोडासा बदल पाहिजे. मग ते हातात काहीतरी लिखाण काम करायला घेतात, म्हणजे शास्त्राविषयीच एखाद्या ओवीविषयी काहीतरी काय करत राहतात, तर त्या ठिकाणी त्या पद्धतीने चिंतन करतात. मग आता त्याचा कंटाळा आला, मग कुठंतरी प्रवचनाचं बोलावून असतं म्हणून प्रवचन करतात, पण एकूण विषय काय आहे चित्ताचा, तर भगवंत हाच विषय आहे. त्यात बदल सारखे चाललेले दिसतात आपल्याला, पण त्या बदलामध्ये सुद्धा न बदलणारं भगवंताचं चिंतन जे आहे ते त्यांच्या चित्ताला अखंड त्या ठिकाणी त्याचाच ध्यास लागलेला असतो. आणि ज्यांना असा ध्यास लागलेला आहे त्यांना उत्तम फळ प्राप्त होतं. ते उत्तम फळ म्हणजे आनंदाचे डोही, आनंद तरंग. जीवनात असतानाही आनंद, जीवन सोडताना त्याचा त्याग करताना सुद्धा आनंदच आनंद. कारण आपण कुठे चाललेले आहोत हे त्यांना पूर्ण माहिती असतं. आपल्याला मात्र काय आहे, पुढचा जन्म कुठला मिळतो आणि काय नाही कोणाला माहिती. पण यांना पूर्ण माहिती असतं की आता आपण आपल्या भगवंताच्या ठिकाणी विलीन होणार आहोत, मूळच्या स्वरूपामध्ये विलीन होणार आहोत. म्हणून त्यांना देहाचा त्याग करत असताना सुद्धा दुःखाची यत्किंचितही लकेर आतमध्ये नसते. आणि असं शेवटची परीक्षा सुद्धा उत्तम देतात. आम्ही जातो आमच्या गावात, आमचा राम राम घ्यावा असं आनंदाने म्हणता येणं हे निधिध्यासनाशिवाय शक्य आहे का? आणि आपल्याला ते फळ नक्की प्राप्त झालं हे आधीच त्यांना कळलेलं आहे की ते उत्तम पद जे आहे ते भगवंताचं पद जे आहे ते नक्कीच आपल्याला प्राप्त झालेलं आहे. सेविलिया रामकृष्ण नारायण नाही त्या बंधन संसाराचे. की असं रामाचं नाव घ्या, कृष्णाचं घ्या, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध.
माझी आत्मचर्चा विशद उदंड गाते. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्यासमोर ठेवलेलं आहे की तो भगवंत कुठं सापडतो, तर ज्याच्या ठिकाणी असं भगवंताचं अखंड नाम साधन चाललेलं आहे आणि आत्मचर्चा ज्यांनी पूर्णपणे विशद केलेली आहे, म्हणजे स्वरूपाची ज्याची पूर्ण ओळख झालेली आहे, त्याच्या हृदयामध्ये मी तुम्हाला सापडतो. आणि इथे म्हटलेलं आहे की असं रामकृष्णाचं अत्यंत आवडीनी प्रेमानी मनापासून, खूप महत्वाचं आहे. नाही तर नाम घेणं चाललेलं आहे पण काय करावं, पण त्यात काही गोडी वाटत नाही, म्हणजे रस वाटत नाही. आता रसच वाटत नसेल तरी आम्ही ती कृती करत असेल तरी ती परमार्थात वाया जात नाही. पण जो आनंद मिळायला पाहिजे, त्याच्यातून जे साधायला पाहिजे ते मात्र साधलं जात नाही. कारण पगडा कशाचा असतो, प्रपंचाचा पगडा खूप असतो जीवावर, म्हणून त्याला इकडच्या ह्याच्यात एवढी गोडी वाटत नाही. पण गोडीने घेतलेलं नाम ताबडतोब आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचवू शकतं. आणि न आवडता घेतलेलं नाम जे आहे ते चालू आहे, हळूहळू पॅसेंजर हळू चाललेली आहे, पुढे पुढे सरकता आहे, पण प्रत्यक्षात भगवंताची भेट मात्र त्याच्यापासून दूर राहते. राम कृष्ण नारायण कुठलंही नाम घ्या, हाच घेतलं पाहिजे असं तर हट्ट नाही. आपल्या ठिकाणी तर म्हणजे अनेक पद्धतीचे भगवंताचे अवतार होऊन गेलेले आहेत, अनेक नाम त्यांनी धारण केलेले आहेत. त्यामुळे असा आग्रह नाही की तुम्ही हेच घ्या आणि तेच घ्या, पण ह्यापैकी कुठलं तरी एक, सहस्त्रनामापैकी एक तरी कुठलं तरी सहस्त्रनाम त्याचे आहे. 24 नाम संध्याच्या वेळी आपण संध्या करताना त्याचे घेतले जातात. ह्यापैकी कुठलंही एक घ्या आणि ते घेता घेता जर आपला संसार केला, कारण ज्ञानेश्वर माऊलींची पण आज्ञा काय आहे, असोनी संसारी जिव्हे वेगू करी. हा संसार जर आपल्याला बाधू नये असं वाटत असेल तर काय करायचं आहे, एखादा रोग आपल्यापर्यंत पोहोचू नये वाटत असेल तर जशी आधीच त्याची लस घेतात, तसं या संसाराची बाधा होऊ नये असं वाटत असेल तर आधीच नामस्मरणाची लस जी आहे ती केव्हापासून घ्यायची, तर नित्य रोज प्रभाते मनी रामचिंतित जावा. दिवसाला सुरुवात होण्यापूर्वी, दुसरं काही उद्योगधंदा आपण करण्याच्या पूर्वी सुरुवातच ती कुठून करायची आहे, तर नामस्मरणाने करायची आहे. मग कुठलंही त्याचं एक नाम घ्या, म्हणजे या देहादी संसाराचा जे काही बाधा आहे ती आपल्याला होणार नाही. भूतबाधा तर अजूनच वेगळी गोष्ट आहे, पण आपल्याला जी बाधा झालेली आहे ती मी आणि माझ्याची झालेली आहे, की खरा मी कोण आहे तेही माहिती नाही. याला माझं माझं म्हणतो ते खरंच माझं आहे का खरंच सगळं देवाचं आहे. विचार जर केला तर सगळं काही त्याचं आहे. मी म्हणून सुद्धा काहीही या ठिकाणी त्या ठिकाणी पंचकरणाचा अभ्यास केला तर तो मी पण सुद्धा कुठं सापडत नाही. पण तरी सुद्धा त्या मी माझे मी हा भवरोग जो आहे तो काय करून ठेवलेला आहे आमचा, नुसता वाढवला नाही तर असता व्यस्त त्याचं सगळं हे करून ठेवलेलं आहे. आणि त्याचं बंधनातून जर आम्हाला सुटायचं असेल, या संसाराच्या बंधनातून सुटायचं असेल तर संसारात राहा. समर्थही आपल्याला म्हणतात की प्रपंच मुळीच नासका विवेके करावा नेटका. तो नासकाच आहे, तो पूर्ण समाधान आपल्याला देऊच शकत नाही. समर्थांची एक फार ओळी आपल्यासमोर महत्वाची आहे की जरी प्रपंच शाश्वत असतो तरी आम्हीही त्यासीच धरतो. तुम्हा भवते का रडतो अशाश्वत म्हणून. खरोखरीच त्या प्रपंचामध्ये जर शाश्वत सुख, पूर्ण सुख देण्याचं सामर्थ्य असतं तर कोणीच हिमालयामध्ये जाऊन साधना करत बसलं नसतं. सगळेजण तिथंच थांबले असते, कोणी आपल्या घरातून बाहेर पडलं नसतं. पण ते पूर्ण समाधान तिथं देऊच शकत नाही, कारण त्यांचं स्वरूप कसं आहे, प्रपंच मुळीच नासका. तो नासका आहे म्हणजे परिवर्तनशील आहे, सतत बदलणारा आहे, एक सारखा राहणारा मुळीच नाही. आणि हवं तर आपल्याला जे सुख आहे ते एक सारखं राहणारं हवं आहे, की तिथं कमी जास्ती काही होऊ नये. असं तत्व फक्त एकच आहे, त्याला सुखरूप तत्व असं म्हणतात. आणि ते सुखरूप तत्व आनंदाचा कंद म्हणजे हा श्रीकृष्ण आहे. आणि म्हणून त्याच्या चिंतनामध्ये राहा, त्याच्या नामामध्ये राहा. या नामापुढे पुढे म्हटलेलं आहे की संसार तो काय तृणवतमय अग्नी त्यासी खाय क्षण मात्रे. की जर हा नामाग्नी ज्ञानाग्नी आपल्या आतमध्ये खरोखरीच वन्नी तो चेतवावा रे चेतविताची चेततो असं समर्थांचं सांगणं आहे. हा ज्ञानवन्नी जर आतमध्ये आपला प्रगट झालेला असेल तर दृश्य केर सगळं आटून जातो असं समर्थ म्हणतात. तिथेही तुकाराम महाराज आपल्याला तेच म्हणतात की त्या नामाग्नीमध्ये, त्या ज्ञानाग्नीमध्ये
संसार गवताची काडी असल्यासारखा जळून भस्म होतो असं आपल्या ठिकाणी व्हावं. आणि म्हणून ही नाम साधना जी आहे ती अत्यंत मनापासून करायची आहे. की संसार तृणाला सुद्धा एका क्षणात जाळून टाकण्याचं सामर्थ्य जे आहे ते या नामामध्ये, भगवंताच्या चिंतनामध्ये आहे. आणि ते जर मला प्राप्त करायचं असेल तर संतांनी ज्या पद्धतीने नामाचं सतत अनुसंधान ठेवलेलं आहे, आता आपण अनुसंधानाचे प्रकार पाहिलेले आहेत की नुसतं उच्चारण म्हणजे ते नाही, तर त्याच्या स्मरणात सगळं जीवन चाललं पाहिजे. की कर्ता करविता तो आहे, सांभाळणारा तो आहे, तो जे करतो ते योग्य आहे. ह्या पद्धतीने जर अंतःकरणाच्या घड्या बसवून घेतलेल्या असतील तर ह्या संसाराची बाधा होत नाही. नाही तर मग आहेच माझ्याच नशिबात असं का, कोणाला माझं चांगलं पाहतच नाही, देवाचं सुद्धा मी इतकं केलं पण त्याचं हेच फळ का, हे रडगाणं जे आहे ते सारखं चालू राहतं. ह्याच्याने संसाराचं हे जे आहे बंधन ते अजून वाढत जातं. ह्याच्यातून सुटका तर होतच नाही, पण आपलं आपण अजूनच ते वाढवून ठेवतो. आणि म्हणून संसार तो काय तृणवतमय, अग्नी त्यासी खाय क्षण मात्रे. या अग्नीच्या ठिकाणी, भडकलेल्या अग्नीच्या ठिकाणी जर एखादी गवताची काडी वाऱ्याने उडून जरी गेली तरी ती परत तिथून बाहेर येत नाही, तर ती क्षणात तिथं जळून जाते. तसं हा संसार त्या भगवंताच्या नामस्मरणाच्या सामर्थ्यापुढे तृणवत म्हणजे गवताच्या काडीसारखा आहे. तो क्षणात त्या ठिकाणी जळून जाऊ शकतो. पण त्याच्यासाठी आतमध्ये ज्ञानाग्नी किंवा नामाग्नी कुठला तरी एक अग्नी चेतवायला हवा. नाहीतर भवसागर वाढवणारे अग्नी जे आहेत ते आमच्या आत पेटलेले आहेत. क्रोधाग्नी आहे, लोभाग्नी आहे, ते जे आहेत ते आमचे कायम पेटलेले असतात. पण त्याच्याने संसार जळून जात नाही, तर संसार अजून काय जातो त्याच्याने, तर वाढत वाढतच जातो. पण नामाग्नी आणि ज्ञानाग्नी जर असेल तर मात्र आतमध्ये ते संसार जाळण्याचं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी आहे. क्षण मात्रे जाळी दोषांची या राशी, निंद्य उत्तमासी वंद्य करी. नामाचा महिमा या ठिकाणी आपल्या समोर सांगता आहेत की कितीही पातकांचा, कितीही दोषांचा, कितीही पापांचा डोंगर जरी मोठाच्या मोठा झालेला असला तरी या नामाच्या सामर्थ्यापुढे त्याचं भस्म व्हायला वेळ लागत नाही. इतकं या नामाचं सामर्थ्य जे आहे ते आहे की ते त्याला क्षणात भस्म करून टाकतं. आणि कितीही पाप म्हणजे निंद्य कर्म तुमच्या आमच्या हातून आधी घडलेली असतील तरी सुद्धा आता नामाच्या साह्याने काय करायला पाहिजे याचा विवेक आतमध्ये आपल्या स्फुरत जातो. आणि मग जनी वंद्यते सर्व भावे करावे ह्याप्रमाणे आपल्या जीवनाला सुरुवात होते. आणि त्या ठिकाणी काय होऊन जातं मग, तर अशा व्यक्तींना सुद्धा की जे आधी निंद्य कर्म करत होते अशा व्यक्तींना सुद्धा वंद्य कर्म करण्याची प्रेरणा जी आहे ती या नामस्मरणामुळे, संतांच्या संगतीमुळे नक्की मिळू शकते. डॉक्टर काकांचं उदाहरण आपल्या समोर आहे की कितीतरी काही बळी देण्याचा प्रकार वगैरे मुरगुडमध्ये चालत होता. ते सगळी प्रथा जी आहे ती बंद पडलेली आहे. दारू पिणारे जे आहेत ते माळ घालून घेतात आणि नंतर आम्ही दारू पिणार नाही असं निदान वचन तरी त्या ठिकाणी देतात. वचन दिल्यानंतर कधीतरी पाळावंसं वाटतच असेल की त्यांना, मग तेही त्याच्यातून सुटण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे निंद्य कर्म करणारे सुद्धा हळूहळू वंद्य कर्म करायला सुरुवात करतात. कारण आचरणशैली जर त्यांची बदलली, विचारशैली जर आतली बदलली तर बरोबर त्याचा परिणाम त्या कृतीवर सुद्धा व्हायला सुरुवात होते. म्हणून ह्या नामाचा महिमा असा आहे. पुढे म्हटलंय की करी प्रीद साचे आपले आपण पतित पावन दीननाथ. की तू पतिताला पावन करणारा आहे, दीनाला सनाथ करणारा असा आहे. आणि हे तुझं ब्रीद आता तू पाळ. कशासाठी, तर मला तुझं काव्य रचायचं आहे, मला सगळ्या तुझ्या कथा गायच्या आहेत. म्हणजे तुझ्याजवळ एवढं सामर्थ्य आहे. सामर्थ्याचं वर्णन कशासाठी केलेलं आहे की तुझ्याजवळ एवढं सामर्थ्य आहे की तू कोणालाही प्रेरणा देऊन ते काम करून घेऊ शकतोस. मग आता माझी तुला विनवणी आहे की तू मला सुद्धा त्या प्रकारची प्रेरणा द्यावीस. की तू अनाथांचा नाथ आहेस, गोपिकांचा पती आहेस असं त्याचं वर्णन केलेलं आहे. पतित पावन आहेस, दीनानाथ आहेस अशी त्याची स्तुती या ठिकाणी. आणि मग पूर्वी चित्तीचा मनोरथ, आता इतक्या गोपिकांचे मनोरथ तू पुरवलेले आहेस. यशोदा, देवकी,
नंतर नंद बाबा, वसुदेव, या सगळ्यांचे मनोरथ तू पूर्ण केलेले आहेस. मग आमच्यासारखे जेव्हा शरणागत भक्त तुझ्याकडे येतात तेव्हा त्यांचं मनोरथ सुद्धा पूर्ण करणं हे तुला किस झाडकी पत्ती आहे, हे अगदीच थोडं काम आहे. तेवढं तू पुरव. आणि कशासाठी पुरव, तर मला तुझे गुण जे आहेत ते गायचे आहेत. चित्ती जे धरावे तुका म्हणे दासी, पुरविता होशी मनोरथ. की तुझं सामर्थ्य कसं आहे, तर मनात जी जी इच्छा करावी ती तू पूर्णत्वाला नेतो, असंही एक तुझं सामर्थ्य आहे. पण कुठल्या मनातली इच्छा तो पूर्ण करतो हेही महत्वाचं आहे. जो जे वांछील तो ते लावो, हे तर त्याचं ब्रीद आहेच आहे. जो जे मागतो ते त्याला पुरवत जाणं हे तर त्याचं ब्रीद आहेच आहे. पण ज्यांनी अखंड स्वतःचं आयुष्य त्या भगवंताच्या चिंतनात घालवलेलं आहे, पूर्णतः त्याला शरणागत जे आहे त्यांच्या मनामध्ये कुठल्या इच्छा निर्माण होणार आहेत. एक तर तू सगुण रूपात दर्शन तरी दे, तुझ्या लीला गाण्याचं सामर्थ्य तरी माझ्या वाणीमध्ये दे, शेवटच्या क्षणापर्यंत तुझे कारणी देह माझा पडावा, ही एकच मनीषा आमच्या अंतःकरणात आहे असं सगळे संत सांगतात. आणि मग असं ज्यांचं मन झालेलं आहे त्याला समर्थ रामदास स्वामी सुद्धा म्हणतात की मनी धरावे ते होते, विघ्न ओघेची नासोनी जाते, प्रचित केलिया रघुनाथे, कृपा केलिया रघुनाथे प्रचित येते. की अशी प्रचिती आम्हाला सुद्धा आलेली आहे म्हणतात. जे जे मनात धरावं म्हणजे त्याला संकल्प सिद्धी असं म्हणतात. इथले संकल्प कुठले आहे, 2 BHK 4 BHK होऊ दे असा संकल्प नाही. फार महत्वाचं आहे की अजून एक फॉर्म हाऊस असू दे किंवा अजून हे मिळू दे ते मिळू दे असे कुठलेही संकल्प या संतांच्या मनातले नाहीत. मग संतांच्या मनातले संकल्प कुठले आहेत, विश्वस्व धर्म सूर्य पाहो, कल्याण करी रामराया, जनहित वगैरे, सगळ्या जनांचं कल्याण होऊ दे. मग आता हे काव्याचं स्फुरण सुद्धा कशासाठी त्यांनी मागितलेलं आहे, स्वतःचं आयुष्य तर त्याच्या चिंतनामध्ये व्यतीत करायचंच आहे, पण ते व्यतीत करत असताना तुझ्या कृपेने जर उत्तम स्फुरण तिथं झालं आणि सुंदर काव्य निर्मिती झाली तर अनेक लोकांना सुद्धा ह्या काव्य निर्मितीचा नक्की काय होणार आहे, फायदाच होणार आहे. आता वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिलेलं आहे, व्यासांनी भागवत लिहिलेलं आहे, कित्येक कीर्तनकार प्रवचनकार यांचं उपजीविकाच त्याच्यावर आहे. संतांचे ज्ञानेश्वरी, दासबोध हे सगळे ग्रंथ आहेत. त्या ग्रंथाच्या द्वारे कित्येकांचं जीवन जे आहे ते त्याच्यावर सगळं चाललेलं आहे. आता पोट भरण्यासाठी म्हणून याचा उपयोग नाही, पण आयुष्य जीवन भरण्यासाठी, मन आनंदाने तृप्त शांत समाधानी होण्यासाठी कोणाच्या लीला गायच्या आहेत, तर मला कृष्णाच्या लीला गायच्या आहेत. पण कृष्णा, जर तू माझ्यावर कृपा केली तरच हे होणार आहे. माझ्या बुद्धीने मी करेल असा अहंकार त्या ठिकाणी अजिबात नाही. की तुझ्या कृपेने जे आहे तेच या ठिकाणी सगळं काही होऊ शकतं. आणि इथून पुढचे सगळे अभंग जे आहेत ते अतिशय सुंदर पद्धतीने भगवंताच्या बाललीला तर गायलेल्याच आहेत, पण त्याच्या जोडीला वाच्यार्थाने असणारा हा श्रीकृष्ण लक्षार्थाने ब्रह्मरूप आहे असं जागोजागी सांगायला सुद्धा तुकाराम महाराज विसरलेले नाहीत. सगुण रूपामध्ये ज्या वेळेला भगवंत प्रगट होतो त्यावेळेला तो आता निर्गुणाच्या ठिकाणी जो आनंद असतो तो सगुणाच्या ठिकाणी प्रेमरूपाने प्रवाहित होत राहतो असं मंदातींचं एक वाक्य आहे. की सगुणाच्या ठिकाणचा जो आनंद असतो तो आनंद तर आपण प्रत्यक्ष पाहू शकत नाही, पण निर्गुणाच्या ठिकाणचा जो आनंद आहे तो प्रत्यक्षात आपण असा हातात घेऊन किंवा असा तो आपल्याला पाहता येत नाही, पण सगुणाच्या माध्यमातून तो आनंद प्रेमाच्या प्रवाहाने आपल्यापर्यंत पोहोचलेला असतो. मग असं प्रेम जे आहे ते संतांच्या सहवासात सुद्धा आपल्याला अनुभवायला येतच की नाही. ना आपल्या नात्यातले आहेत ना आपल्या परिचयातले असतात, पण एकदा का त्यांचा अनुग्रह प्राप्त झाला तर आपल्याला सदैव काय आहे त्यांच्या प्रेमाचाच अनुभव आहे. किती पद्धतीने ते आपल्यावर प्रेम करतात. कधी कोणाच्या घरी जाऊन प्रेमाचा अनुभव देतात, तर कधी कोणाला स्वतःच्या घरी बोलवून प्रेमाचा अनुभव देतात, कधी त्यांच्या संगतीने जेवणाचा आनंद त्यांना देऊन तो आनंद पुरवतात, कधी प्रवासाला आपल्या सोबत नेऊन त्या पद्धतीचा आनंद पुरवतात. पहा, संतांसोबत सगळेजण यात्रा करतात. कशासाठी? या संत संगतीमध्ये आनंद आहे म्हणून.
आणि म्हणून मोक्ष सुद्धा त्याच्या पुढे फिका, असं संतांचे अभंग आपल्या समोर आहे की संत संग देई सदा. कारण त्या संतांच्या माध्यमातूनच तो सगुण जो श्रीराम किंवा श्रीकृष्ण आहे त्याचं जे प्रेम आहे तेच प्रेम यांच्या अंतःकरणातून आपल्यापर्यंत पोहोचलेलं असतं. आणि इथं तरी प्रत्यक्ष भगवंत मथुरेमध्ये, गोकुळामध्ये, वृंदावनामध्ये प्रत्यक्ष उपलब्ध असल्यामुळे कितीतरी तऱ्हेने त्या सगळ्या जीवांना त्यांनी प्रेमही दिलेलं आहे आणि आनंदाची लयलूट त्या ठिकाणी केलेली आहे. पण योग मायेचं सामर्थ्य असल्यामुळे त्यांच्या सहवासात राहून सुद्धा त्यांना तो कळलेलाच नाही. भरपूर सुख दिलेलं आहे पण तरी त्यांना तो कळलेला नाही. आणि हेच आपण बघतो की संत सुद्धा हयातीत असेपर्यंत कोणाला कळतच नाही. जेव्हा देह त्यांचे समाधी रूपाने त्या ठिकाणी काहीतरी राहतात त्यावेळेला मात्र सगळ्या त्या समाधीच्या पुढे रांगा लागलेल्या असतात. पण जोपर्यंत सहवासात असतात तोपर्यंत त्यांचं महात्म्य जे आहे ते कळत नाही. इथं श्रीकृष्णाचं बाल क्रीडा म्हणूनच इथं वर्णन आहे त्याचं. आणि बाललीला आपण पाहिलं 3 वर्षाच्या पर्यंतचे लहान मुलं पाहत एकदम निरागस असतात. त्यामुळे त्यांनी केलेल्या कुठल्याही कृतीने आपल्याला आनंदच मिळतो. अगदी सहज त्यांनी चापट जरी गालावर मारली तरी ते कौतुकाचंच आपल्याला वाटतं. की चुकीच्या पद्धतीने जरी ते वागत असले तरी ते कौतुकाचंच वाटतं. आणि सहजच कोणाचं ते मूल असेल नसेल पण लोभच दिसतं, गोंडच दिसतं, त्याला उचलून घ्यावंसच वाटतं. हे आकर्षण कुठून आलेलं आहे तर बालरूपामध्ये भगवंत सगळ्यांच्या मध्ये नटलेला असतो. जोपर्यंत स्वतःच त्यांच्या मनाचा विचित्र पद्धतीने विकास होत नाही, म्हणजे काम क्रोधादी विकार तिथं वाढत नाही, तोपर्यंत ते सगळे परमेश्वराचेच रूप असतात. आणि त्या लीला म्हणूनच आपण बाललीला म्हणूनच त्याच्याकडे पाहतो. मग सामान्य मुलांच्या बाललीलाही आपल्याला इतका आनंद देत असतील तर भगवंताच्या बालक्रीडा ज्या आहेत त्या आपल्याला किती सुख देतील. आणि म्हणून बालक्रीडेचे अभंग पुरुषोत्तम मासामध्ये वाचायला आपल्याला सांगितलेले आहेत. आणि त्याचं वाचन बहुतेक आता प्रत्येक जण करत असणारच याची खात्री आहे. जय जय रघुवीर.